प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये या सागरला सावनीने कुठेच तोंड दाखवायची जागा ठेवलेली नाहीये. तर प्रेक्षकांना झालं असं की आदित्यचा वाढदिवस येणार असतो आणि याच वाढदिवसाच्या निमित्ताने ही सावनी एक भयानक कटकारस्थान करते. हा आदित्य गोड बोलून या सागरला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला वाढदिवसाला बोलवतो. पण तिकडे गेल्यानंतर खूप वाईट गोष्टी घडताना आपल्याला दिसणार आहेत. तिकडे सागर गेल्यानंतर हर्षवर्धन आणि सावनी पहिले त्याला अडवतात आणि त्याचा खूप अपमान करतात. पण सागरला त्याचं काय वाटत नाही. यानंतर मग हा सागर आदित्य जवळ जातो आणि त्याला त्याने आणलेले गिफ्ट देतो. या सागरने खूप प्रेमाने गिफ्ट आणलेले असतात, परंतु हा आदित्य ते गिफ्ट घेतो, पण यानंतर तो त्याच्या नोकरांना बोलवून सागरने आणलेले गिफ्ट त्यांना देऊन टाकतो. या सगळ्या गोष्टीमुळे सागरला खूप वाईट वाटतं. हा आदित्य त्याला बोलतो की हर्ष अंकल मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी खूप एक्सपेन्सिव्ह गिफ्ट देत असतात. माझी रूम गिफ्ट्सने भरलेली असते. आणि पुढे बोलतो की गरिबांना दान केलं पाहिजे ना गोष्टी, म्हणून मी तुम्ही आणलेलं गिफ्ट नोकरांना दान केलं. हा आदित्य इथेच थांबत नाही, तर वाढदिवसाचा केक कापत असताना तो सगळ्यांना केक भरवतो, परंतु या सागरला केक भरवत नाही. सागरला वाटतं की आदित्य त्याला केक भरवेल, परंतु तो मुद्दाम या सागरशी बदला घेण्यासाठी वेटरला बोलून सगळ्यांना केक द्या असं बोलतो. या सगळ्या गोष्टी हर्षवर्धन आणि सावनी पाहत असतात. त्यांना या सगळ्या गोष्टींची खूप मजा येत असते. आणि मग हा हर्षवर्धन पोलिसांना बोलवतो. सागरला आदित्यपासून लांब राहण्याचे कोर्टाचे आदेश असतात, त्यामुळे हे पोलीस या सागरला खूप झापतात आणि त्याला तिकडून जाण्यासाठी भाग पाडतात. शेवटी हा सागर मान खाली घालून तिकडून निघून जाताना आपल्याला दिसणार आहे. पण हा वाढदिवस सागरसाठी खूप वाईट होताना आपल्याला दिसणार आहे.